नमस्कार मंडळी, मी नीतू सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता हे झाड किती छोटं आहे, त्याला किती फुलं आलेत पहा. एक कलरची बादली होती आणि त्यामध्ये मी हा कुंदा लावला होता. फूल आणि सुगंधाच्या बाबतीत कुंदा अव्वल नसला तरीही तिची खासियत आणि सौंदर्य तिच्या कळीत दडलेलं असतं. इथं देवपूजा करून घेतली आणि पिटुकल्याची मस्ती इथं चाललेली. त्याला बेडवर यायचे पण त्याला काही येताच येईना वरती. मी आज कोथिंबीर वडी बनवली. अशी पूर्ण बनवून घेतली, वाफवून घेतली होती. आणि ज्यावेळेस जेवण करतात त्यावेळेस तळून घ्यायची. गरमागरम खायला छान वाटते. नाही तर थंडीचे दिवस आहे, नंतर गिळतच नाही थंड झाल्यावर. त्यामुळे थोडं थोडं करून मग तळून घ्यायचे. पण आधी एकखटी अशी वाफवून घेतली होती. यात तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात, नाही तर मग शालो फ्राय पण करू शकतात, आपल्याला जसं आवडेल तसं. थंडीच्या दिवसात कोथिंबीर, गाजर हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात आणि पौष्टिक पण आहेत बरं का. थंडीच्या दिवसात खाल्लं पाहिजे. एवढं सगळं आवरून घेताना मला 8:30-9 वाजले होते. आणि आज तुम्हाला कांद्याची लागवड दाखवायची आहे, त्याच्यामुळे जाऊया आपण. इथं थोडासा कांदा पेरलेला आहे आणि तो पातळ दिसतोय. तो पेरलेला आहे आणि काही रोप आहे, त्याला पाणी चालले. हे सगळीकडे रोप आहे, तिथं पाणी चालले. आता ही जी शेती आहे ही डोंगरावर आहे. आता अजून खालच्या टप्प्यात जाऊन मग तिथं कांद्याचं रोप आहे आणि ते हे लावण्याजोगं आहे. हे 40-45 दिवसाचं झालेलं आहे, लागवडीसाठी योग्य. आता इथं काढलेलं आहे. कांद्यासाठी जमीन भुसभुशीत करावी लागते. गादी वाफे कांदा लागवड करण्यासाठी नाही, हे वाफे पाण्याने चांगले आधी भरून घेतात आणि मग असे पाणी देऊन झाल्यानंतर मग त्यामध्ये हे असे कांद्याची लागवड करतात. आता यांची सगळ्यांची सुट्टी झालेली होती, जेवणाचा टाईम झाला होता. पण लागवडीच्या दिवशी पाणी भरपूर पाहिजे आणि ते गादी वाफे केलेले त्याच्यात पाणी फुल ते भरतात आणि मग त्याच्यात लागवड करतात. उन्हाळा असो वा पावसाळा, कांद्याशिवाय क्वचितच एखादी भाजी बनवली जात असेल. कांद्याशिवाय भाजीच बनत नाही असं म्हणावं लागेल. पाणी जास्त पण होत होतं, तर काही पाणी कांद्याला चालले, काही पाणी चिक्कूच्या बागात चालले. म्हणजे कांद्याची लागवडीबरोबर चिक्कूचं भरणं पण चाललं होतं. आता हा चिक्कूचा बाग बऱ्याच दिवसाचा आहे, त्याची तोडणी पण झालेली आहे. आता दुसऱ्यांदा पुन्हा बारीक बारीक चिक्कू आलेली आहे त्याला, पहा छोटे छोटे. निसर्ग ही आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट आहे जी आपल्याला जगण्यास मदत करते आणि जग सुंदर बनवते. त्यात आपण श्वास घेत असलेली हवा, आपण पितो ते पाणी, झाडे, पशु पक्षी, डोंगर, दऱ्या यांचा समावेश होतो. निसर्ग हा आईसारखा असतो, कारण तो आपल्याला अन्न, ताजी हवा आणि निवारा देतो. किती सुंदर वाटतंय पहा बरं. छान प्रसन्न वाटतंय का नाही? निसर्ग केवळ हवा, पाणी आणि अन्न यासारख्या भौतिक गरजाच देत नाही, तर त्याच्या शांतता आणि चमत्काराद्वारे भावनिक आणि आध्यात्मिक पोषण देखील देतो. आणि निसर्ग त्यामुळे जपला पाहिजे. ताईंनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा. कमेंट करून सांगा ताईंनो. रोजच्या घाई गडबडीत आणि धावपळीच्या जीवनात थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात रमलं पाहिजे पहा.
हे डाळिंबाचं झाड आहे, त्याला फुलं किती आलेत, पूर्ण गच्च भरलंय फुलांनी झाड. हे पहा किती फुलं लागलेत त्याला. पतंग म्हटलं का संक्रांतीची आठवण, संक्रांत जवळ आली. संक्रांत आणि 26 जानेवारीला पतंग उडवण्याची विशेष परंपरा असते आपल्याकडं. सुट्टीच्या दिवशी उडवतात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.